वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन. फॉर एक्झाम्पल आय, ही, हू, दॅट एट्सेट्रा. वाक्यामध्ये आपण प्रोनाऊन बघू. येस्टरडे आय मेट अ बॉय, ही वॉज व्हेरी क्लेव्हर. या वाक्यामध्ये बॉय हा शब्द नाऊन तर हा शब्द प्रोनाऊन. म्हणजेच ही हा शब्द सर्वनाम आपल्याला बॉय या नामाबद्दल वापरला गेलेला आहे. टाइप्स ऑफ प्रोनाऊन. फर्स्ट, पर्सनल प्रोनाऊन म्हणजेच व्यक्तिवाचक सर्वनाम. इट इज असोसिएटेड विथ फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन और थर्ड पर्सन. फॉर एक्झाम्पल आय, यू, ही, शी, दे एट्सेट्रा. व्यक्ती किंवा वस्तूच्या ऐवजी हे सर्वनाम वापरले जाते. दिस इज माय बुक. या वाक्यामध्ये माय हा शब्द पर्सनल प्रोनाऊन. पुढचा टाईप प्रोनाऊनचा आणि तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन, प्रश्नार्थक सर्वनाम. इट इज यूज टू आस्क क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल व्हॉट, व्हेन, हू, हाऊ, हुज एट्सेट्रा. हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाते. फॉर एक्झाम्पल वेअर आर यू गोईंग. या वाक्यामध्ये वेअर हा शब्द इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. या वाक्यात हाऊ हा शब्द इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन. त्यानंतर पुढचा टाईप प्रोनाऊनचा आणि तो म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, दर्शक सर्वनाम. इट इज यूज टू शो थिंग्स, पर्सन्स एट्सेट्रा. फॉर एक्झाम्पल दिस, दॅट, दीज, दोज. व्यक्ती किंवा वस्तू दाखविण्यासाठी हे सर्वनाम वापरले जाते. फॉर एक्झाम्पल दिस फोन इज गुड. या वाक्यात दिस हा शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. दोज आर स्टुडंट्स. दोज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट टाईप ऑफ प्रोनाऊन इज इनडेफिनाइट प्रोनाऊन, अनिश्चित सर्वनाम. इट डज नॉट रेफर टू एनी पर्सन, थिंग एट्सेट्रा. फॉर एक्झाम्पल एनीवन, सम, ऑल, मेनी, एव्हरीबडी, नन, नोबडी एट्सेट्रा. यामधून कोणत्याही निश्चित व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख होत नाही. फॉर एक्झाम्पल एव्हरीबडी इज रेडी फॉर द डान्स. या वाक्यामध्ये एव्हरीबडी हा शब्द अनिश्चित सर्वनाम. सम बॉयज आर क्लेव्हर. या वाक्यात सम हा शब्द इंडेफिनाइट प्रोनाऊन. पुढचा प्रोनाऊनचा टाईप तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन, संबंधी सर्वनाम. इट कनेक्ट्स अ नाउन ऑफ द फर्स्ट सेंटेन्स टू द सेकंड. फॉर एक्झाम्पल हू, हुम, हुज एट्सेट्रा. एकाच वाक्यामधील अगोदरच्या नामासंबंधीचा संबंध यामुळे समजतो. आय बॉट अ फोन विच वॉज व्हेरी चीप. या वाक्यात विच हा शब्द रिलेटिव्ह प्रोनाऊन. पुढचा टाईप रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, परिणामकारी सर्वनाम. इट शोज रिलेशन ऑफ एनी ॲक्शन टू सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल माय सेल्फ, युअर सेल्फ, देमसेल्फ, इट सेल्फ एट्सेट्रा. हे कर्त्याने केलेल्या कृतीचा परिणाम कर्त्यावर दर्शविते. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. या वाक्यात आय सब्जेक्ट म्हणजे कर्ता